ऑटोमध्ये सवारी म्हणून बसवून प्रवाशाला दगडाने मारहाण करत लुटणाऱ्या 2 अट्टल आरोपींना नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने अवघ्या काही तासात ताब्यात घेतलंय। नितीन योगेश रावजी डेंगे आणि बादल मारुतीराव ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। 7 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी रामदास सुखलाल गाडापेले हे म्हाळगीनगर चौकातून ऑटोमध्ये बसले होते। आरोपींनी त्यांना हुडकेश्वर रोडवरील क्वालिटी वाईन शॉप समोर नेऊन दगडाने मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश राजपल्लीवार यांना मिळालेली गुप्त माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे युनिट 4च्या पथकाने तातडीने शोध घेत दोन्ही आरोपींना हुडकेश्वर परिसरातून ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो, लुटलेली रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 3,35,300 रुपये आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव बारंगे व त्यांच्या पथकाने केली आहे। पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। प्रवासी प्रवास करत असताना रिक्षाने, ऑटो रिक्षाने ते 1 किलोमीटर दूर गेल्यानंतर पिपळा फाटा रोडवर ऑटो चालक मालक व त्याच्यासोबत एक मित्र असे दारूच्या नशेत होते। पुढे गेल्यानंतर त्याला थांबवले, त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतले। तो विरोध केला म्हणून त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून जखमी केले। अशा पद्धतीची माहिती मिळाली, तसेच नियंत्रण कक्ष ते माहिती मिळाली। त्याच्यावरून आम्हाला माहिती मिळाल्याबरोबर लगेच आम्ही त्या पिपळा फाटा रोडवर जाऊन घटनास्थळी भेट देऊन स्टाफसह CCTV कॅमेरे चेक करून नेमकं कोण आहे त्याची गोपनीय माहिती काढली। 1 तासाच्या आतमध्ये आरोपींना ताब्यात घेतला। त्याच्यानंतर ते गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्याचे मोबाईल्स, तसेच जे फिर्यादीचा मोबाईल आणि त्याचे पैसे जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करून हुडकेश्वर पोलीस स्टेशन ताब्यात दिले। अगदी बरोबर आहे। नितीन योगेश डेंगे हा पिपळा फाटा रोडवरच राहतो, भाड्यानं राहतो। हा रिक्षा चालक आहे आणि याच्यावर 2008मध्ये एक खुनाचा गुन्हा आहे आणि जबरी चोरीचा गुन्हा आहे, विनय भंगाचा पण गुन्हा आहे। तसेच जुडा बादल मारुती ठाकरे